हाय. सो मी निघाली आहे ऑफिसला. माहिती मी रोज हेच बोलते, पण हां, मी आता जस्ट निघाली आहे ऑफिसला. आज थोडा उशीर झाला आहे. मला वाटतं 9:15 इथेच वाटले. मला ऑफिसला पोचायचं असं 9:30ला, बट थोडं काम होतं म्हणून आज खूप उशीर झाला आहे. सो मी पळायच्या तयारीत आहे, पण जास्त पळता येणार नाही आहे, कारण का आज मॅडमने घातल्या चप्पल्स आणि जास्त पळले तर तुटायची भीती वाटू शकते. त्यामुळे हे जास्त काही आताताईपणा न करता मी चुपचाप नेहमीप्रमाणे ऑफिसला जात आहे. आज लेट मार्क लागणं एवढं तर आहेच. तर भेटूया, तुम्हाला मेट्रोचं दर्शन घडवते मी. आणि नो तुम्ही म्हणत असाल की कशी आहे ही, पण ठीक आहे, अशीच आहे मी. सो आलो आहे जागृतनगर मेट्रो स्टेशनला. आणि हे 3 काका रोज इथेच बसलेले असतात. म्हणजे ते बघा ना, काय मैत्री आहे त्या लोकांची. रोज एकाच जागी बसून गप्पा मारणे आणि एकमेकांना वेळ देणे. आजच्या ह्या भागीला खरंच पॉसिबल आहे का? हे तिघे एकमेकांना हे तिघे रोज इथेच बसलेले असतात. प्रश्न बसायचा नाही, प्रश्न आहे की कुठेतरी रोज सगळ्यांना वाटत बघतो आपले पण काही फ्रेंड असावे म्हणतात, आपण रोज काहीतरी शेअर करावं. तर यांची फ्रेंडशिप ही अशी आहे. तर मी आहे आता स्टेशनला. आपण माझ्या ऑफिसला तिथे जाण्यासाठी मला शेअरिंग रिक्षा घ्यायला चालत थोडं लहान जायचं 15-20 मिनिटं. तर त्याच्याने मी 5 मिनिटात पोहोचून जाते. आणि ऑफिसमध्ये खूप काम असल्यामुळे मला व्हिडिओ काढता येत नाही. माझा बॉस खूप स्ट्रिक्ट आहे कामाच्या बाबतीत. सो या बघूया आता. तर ही आहे माझ्या ऑफिसचं बिल्डिंग. माझ्या ऑफिसची नाही, बट ऑफिस आम्ही खरेदी केली नाही आहे. बट या बिल्डिंगमध्ये माझं ऑफिस आहे आणि इकडे आहे माझं ऑफिस. सो चला आज आपण ऑफिसचे प्रॉपर करूया. असं आमचे 3 ऑफिसेस आहेत, ठीक आहे. इकडे 2 आहेत, एक स्टुडिओ पण आहे. एम्प्लॉई भरपूर आहेत म्हणून जागा पण मोठी आहे. आणि इकडे आहे माझं कॅबिन सगळ्यात लास्टला. हा आहे माझा डेस्क, थोडासा खराब आहे, आता मला तो क्लिअर करायचा आहे. सो मी आज सकाळी नाश्ता केला नव्हता म्हणून मी मॅगी ऑर्डर केली. ही माझी ज्युनियर आहे ऋषिका. जल्दी बस बाय बाय. तर मी आता आली स्टेशनला आणि इकडे लिफ्टला थोडीशी गरज, तर पाय खूप दुखत होते म्हणून मी शिड्यांना जाता लिफ्टने जायचं नाही. आणि शिडी झालं पाहिजे नाही, माझे पाय दुखतात आणि ते दुखल्यामुळे मी कधी कधी शिड्या न वापरता लिफ्टचा वापर करते, ठीक आहे. हॅलो गाईज, मी तुम्हाला बोलले होते ना, माझ्या सिस्टरने स्वतःचं एक नवीन सलून ओपन केलं. दुसरी ब्रांच ॲक्च्युली आपण बोलू शकतो, ठीक आहे. तर तिची पहिली ब्रांच ही DNS विलासच्या इथे आहे आणि हे तिने आत्ताच भटवाडीत नवीन सुरू केलं आहे. सो हे तिचं ओपनिंग होतं. खूप सारे लोक येऊन गेली, मला ऑफिसमुळे काही लवकर येता आलं नाही. तर हे आहे तिचं नेल सेक्शन, ओके. आणि इथे आहे पुढे हेअर कटिंगसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी हे प्रोडक्ट्स आहेत. ती एकदम हाय एंड प्रोडक्ट वापरते जेणेकरून तुमच्या स्किनला काही त्रास होऊ नये. आतमध्ये इथे मांडली आहे पूजा, जी नवीन सलूनच्या उद्घाटनासाठी केली आहे. हे आहे फेशियलचं केबिन आणि इथे आहे हेअर वॉश आणि सगळ्यांसाठी. ही आहे माझी मुलगी, जी स्वतःला इकडची राणी समजते. हे आहे माझ्या बहिणीचं छोटंसं कार्टून, छोटंसं नाही खूप मोठं आहे. ही आहे माझी बहीण संतूर मॉमी. सो आणि हा आदित्य, हा माझा आणि माझ्या भाचीचा फ्रेंड आहे. ही आहे रिथान्या. बाबू हाय कर, हाय. हे बघा कसं बसलंय हे इकडं. बाबू आय लव्ह यू बोल. ठीक आहे ग बाबू, आय लव्ह यू बोल. बाबू आय लव्ह यू बोल एकदा. नाही, जेव्हा एखादी गोष्ट करायला सांगू ना लहान मुलांना, तेव्हा त्यांना ती करायची नसते. इतर वेळेस त्यांच्या अंगात असा खूप उत्साह असतो जेव्हा त्यांना करायची नसते तेव्हा. बाबू मी जाऊ, मग आय लव्ह यू बोल. आय मिस यू कर बाबू. तू आय मिस यू कसं करते बाबू, प्लीज एकदा कर. ए इथं नाव काय बाबू? बाबू इथं नाव काय? रिथान्या दीदीचं नाव काय? रिथान्या दीदीचं नाव काय? मला पर्सनली
हॅलो. सो मी तुम्हाला भेटवणार आहे माझ्या मोठ्या मुलाला, जो की 6 वर्षाचा आहे आणि फर्स्ट स्टँडर्डला आहे. से हाय. बोल ना, लाजतो ना कशाला. बोल बाबू, तुझं नाव सांग. ही ही आहे माझी मुलगी रिथान्या, जी की फक्त 1.5 वर्षाची आहे. बाबू से हाय. बाबू हाय कर. हाय कर, हाय कर. हाय. बाबू बोल ना हाय. गुड गर्ल. तू गुड गर्ल आहे ना. तिची बोलायचा मूड नाहीये. इथे दीदीला काही गिफ्ट्स भेटले आहेत, जे तिच्या सलूनच्या ओपनिंगमुळे तिच्या फ्रेंड्सने तिच्यासाठी आणलेले. तर ही तेच ओपन करते आहे. आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो की तिला असे काय गिफ्ट्स भेटलेत की जे ती सलूनमध्ये वापरू शकते आणि एव्हरीथिंग. तो बघत राहा.